Hello everybody and welcome again to another lecture of Learn with VD. In today's lecture we are going to see perimeter and area of standard 7th. So let us start. So we are going to see what is total surface area. तर total surface area म्हणजे काय? The surface area of any three-dimensional object is the sum of the areas of its all faces. आपण ऑलरेडी प्रिव्हियस लेक्चरला सॉरी क्यूबचा टोटल सरफेस एरिया कसा काढायचा हे बघितलेलंच आहे. तो 3D फिगर होता क्यूब आणि आपण त्याच्या सगळ्या फेसेसची ॲडिशन जर केली तर आपल्याला त्याचा टोटल सरफेस एरिया मिळणार होता. सो एक्सरसाइज नंबर 47. सो एक्सरसाइज नंबर 47 मधला फर्स्ट जो क्वेश्चन आहे तो आपण बघूया. फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब्स हॅव्हिंग द फॉलोइंग साइड्स. काही साइड्स दिल्यात आणि त्या साइड्सचे जे क्यूब्स असतील त्यांचे आपल्याला काय काढायचे आहे? टोटल सरफेस एरिया. सो फर्स्ट इज 3 सेंटीमीटर. सो एल इज इक्वल टू 3 सेंटीमीटर, लेंथ आहे 3 सेंटीमीटर. टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्यूब ह्याचा फॉर्म्युला काय आहे? 6 × L². 6 मल्टिप्लाय बाय L². सो 6 मल्टिप्लाय बाय एलच्या जागेवर 3 आला, 3चा स्क्वेअर. सो 6 मल्टिप्लाय बाय 3² इज 9. सो 6 मल्टिप्लाय बाय 9, 9 6 जा 54. सो 54 स्क्वेअर सेंटीमीटर. सो टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्यूब ऑफ लेंथ 3 सेंटीमीटर इज 54 स्क्वेअर सेंटीमीटर. व्हेरी इझी. जो फॉर्म्युला होता टोटल सरफेस एरियाच्या तिथे फक्त एलच्या जागेवर जी तुम्हाला व्हॅल्यू दिलेली असणार, ह्या एलच्या जागेवर जी व्हॅल्यू असेल ती टाकायची आणि स्क्वेअर. आता स्क्वेअरसाठी 1 to 9 स्क्वेअर सगळ्यांना पाठ आहेत आणि बाकीचे जर स्क्वेअर्स तुम्हाला हवे असतील तर माझा तो जो ट्रिक्स टू फाइंड स्क्वेअर वैदिक मॅथ्सने तो नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला स्क्वेअर कसे पटकन काढता येतील. विथिन सेकंड्स तुम्ही स्क्वेअर्स काढू शकता. ओके, नेक्स्ट 5 सेंटीमीटर. सो सोल्यूशन इज एल इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. एल आपला 5 सेंटीमीटर आहे. नेक्स्ट अगेन टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्यूब फॉर्म्युला 6 मल्टिप्लाय बाय L². सो 6 तसाच राहिला, मल्टिप्लाय तसंच. एलच्या जागेवर फक्त 5 आला कारण आपल्याला 5 सेंटीमीटर क्वेश्चनमध्ये दिलं आहे. नेक्स्ट 6 मल्टिप्लाय बाय 5चं स्क्वेअर आहे 25. सो 6 मल्टिप्लाय बाय 25. सो 6 मल्टिप्लाय बाय 25 आन्सर इज 150 स्क्वेअर सेंटीमीटर. स्क्वेअर सेंटीमीटर त्याचं युनिट आलं आणि आपल्याला हे आन्सर मिळालं. सो इफ लेंथ इज 5 सेंटीमीटर अवर टोटल सरफेस एरिया इज गोइंग टू बी 150 स्क्वेअर सेंटीमीटर. नेक्स्ट 7.2 मीटर आहे आता. सो एल इज इक्वल टू 7.2 मीटर. टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्यूब इज 6 मल्टिप्लाय बाय L² आहे तोच फॉर्म्युला. 6 मल्टिप्लाय बाय 7.2 स्क्वेअर. हा आता मगाचपर्यंत 3 होता, 5 होता. स्क्वेअर काढणं फार सोपं होतं, त्यामुळे ह्याच्यासाठी तुम्हाला ट्रिकने स्क्वेअर काढलेलं फार सोपं जाईल, त्यामुळे त्या ट्रिकने काढा. सो 6 मल्टिप्लाय बाय 72चं स्क्वेअर आहे 5184. 72चं आणि एक पॉईंट आहे 7.2 आहे, त्याच्यामुळे स्क्वेअरच्या वेळी तो राईटपासून 2 पॉईंट्स असणार आहे. ओके, सो 6 मल्टिप्लाय बाय 51.84चा आन्सर आहे 311.04 स्क्वेअर meters. So next question 6.8 मीटर. अगेन तसंच L इज इक्वल टू किती? 6.8 मीटर. टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला आहे 6 मल्टिप्लाय बाय L². एलच्या जागेवर येणार 6.8चं स्क्वेअर. परत एकदा 6.8 म्हणजे 68चा स्क्वेअर तुम्हाला काढायचा आहे, ट्रिकने काढा. 68चा स्क्वेअर आहे 46,624, पण 6.8 असल्यामुळे तो पॉईंट राईटपासून 2ने शिफ्ट होणार कारण तो स्क्वेअर आहे. सो 6 मल्टिप्लाय बाय 46.24चा आन्सर आहे 277.44. 277.44 स्क्वेअर मीटर. इथे मीटर होतं त्यामुळे युनिटमध्ये स्क्वेअर मीटर आले. लास्ट क्वेश्चन 5.5 मीटर. एल इज इक्वल टू 5.5 मीटर. परत एकदा टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्यूबचा फॉर्म्युला 6 मल्टिप्लाय बाय L². सो 6 मल्टिप्लाय बाय 5.5 स्क्वेअर. सो 6 मल्टिप्लाय बाय 30.25 दॅट इज 30.25. परत एकदा 5 जर एंडिंगला असेल त्याची ट्रिक मी त्याच्यात दिलेली आहे. अगदी सोपं आहे आन्सर काढणं. 6 5 30 आणि 5 25. सो 30.25 आन्सर. मल्टिप्लाय केल्यावर आन्सर येणार 181.5 स्क्वेअर मीटर. सो होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.